सगळ्यात आधी सर्वांना दहीहंडीच्या खूप शुभेच्छा. सौरभ, तुला माहिती आहे का, दिवसभरापासून आपण जय महाराष्ट्रावर आणि आपल्यासारख्या कित्येक वृत्तवाहिन्या खरं तर दहीहंडीचं कव्हरेज करतात आणि या दहीहंडीच्या इव्हेंट्समध्ये, या सगळ्या कव्हरेजमध्ये खूप सेलिब्रिटीज येतात आणि आपल्यासाठी ना आत्ता इथून पुढचा वेळ थोडासा खास असणार आहे. का माहिती का तुला? नाही का? कारण ना आपल्या जय महाराष्ट्राच्या या ऑफिसमध्ये ना एक खूप खूप गोड सेलिब्रिटी आहे. तुला माहिती आहे कोण आहे? कोण आहे तू सांग. मी तुला सांगणार आहे, पण त्याआधी ना आपण स्वतः त्या खास व्यक्तीकडे जाऊया आणि कोण आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया लाईव्ह. कोण दिसत आहे आपल्यासोबत आहेत पुष्कर श्रोत्री. दादा, दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तुलाही दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. सौरभ, तुलाही खूप खूप शुभेच्छा. वा, स्नेहा कशी आहेस? मी मस्त. काय दिवस कसा गेला? एकदम मजेत. दिवसभर आम्ही कव्हरेज करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा, तुला मी पाहतोय तू ठाण्यात दिवसभर जो माईक तुझ्या हातात आहे ना, तो खरं तर हॅट्स ऑफ तुझ्या एनर्जीला. आणि इथे आल्यानंतर मला असं वाटलं होतं की दिवसभर तू ते दहीहंडीत बोलून बोलून सगळ्यांना होस्ट करून तू थकला असशील, पण तुझ्या आवाजात तीच एनर्जी आहे. काय नाही, ह्या उत्सवाची ही सगळी ऊर्जा आहे. कारण हा उत्सव ज्या पद्धतीने हे गोविंद साजरे करतायत ना, मी रस्त्यात पण इथे येत असताना बघितलं की ते स्वतःची काळजी कशी घेत आहेत. कुठे रस्त्यात थांबून कोणी पाण्याच्या बाटल्या घेत आहेत, एकमेकांना देत आहेत, काही रस्त्यात मिळेल ते खात आहेत, कुठे आराम करत आहेत, बसलेत. अशी रस्त्यात ट्रक्स दिसत आहेत, काही बसेस दिसत आहेत आणि गोविंदा पथकं इथून तिथे तिथून तिथे जात असताना स्वतःची पुरेपूर काळजी घेत आहेत. आणि त्या दहीहंडी उत्सवाला गेल्यानंतर मात्र मग त्यांचा जो उत्साह असतो, ऊर्जा असते, ती म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणजे कधी कधी ते बघत असताना छाती धडधड 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 होत असते. पण हा उत्साह आणि ही ऊर्जा त्यांच्याकडनं येते आहे. नक्कीच नक्कीच दादा. आणि हीच दादाची हीच उत्साह आणि दादाचा हीच सगळी पॅशन आपण घेऊन पुढे जाणार आहोत. मात्र दादाशी भरपूर गप्पासुद्धा मारायच्यात, मलासुद्धा मारायच्यात. पण दादा, सगळ्यात आधी तुला सांगू, आमची खूप इच्छा आहे की तू आमच्या जय महाराष्ट्राचं न्यूजरूम बघावंस आणि त्यासाठी मी सौरभला तुझ्याबरोबर पाठवते. सौरभ, आता आपला न्यूजरूम तू दाखव दादाला. इतके खास पाहुणे आले तर त्यांना असं थोडी सोडणार मी. हो, म्हणजे आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपण नाही का अख्खं घर दाखवतो, हे बघा इथे आम्ही हे असं केलं आहे, इथे आम्ही असं केलं आहे. तसं मला सगळं हे बघायचं आहे आणि इथल्या लोकांची गप्पासुद्धा मारायची आहे. आणि प्रत्येकजण क्युरियस आहे आणि त्याचीच वाट बघतायत की कधी एकदा तुम्हाला त्यांना बोलता येईल, तुम्हाला प्रश्न विचारता येईल. आपण त्यांच्याकडे पण जाऊयात. पण त्याच्या आधी माझा एक प्रश्न की आजचा दिवस नेमका तुमचा कसा होता? अरे अप्रतिम. म्हणजे लवकर उठलो. काल रात्री माझा मुलुंडमध्येच प्रयोग होता. तर प्रयोग संपल्यानंतर मुलुंडमध्येच माझी सख्खी मावस बहीण राहते, तिच्या घरी गेलो. तिच्या घरी रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला. त्यांच्याकडे छोटी बाळकृष्णाची मूर्ती आणि त्याला ना त्या छोट्या पाळण्याला अशी दोरी आणि त्याने असं ते पाळणा हलवत हलवत कृष्णाचं बालगीत गात 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 कृष्ण जन्म तिथे साजरा झाला. आणि मग सकाळी लवकर उठून तुमच्याकडे कृष्ण जन्मोत्सव कसा होतो साजरा? माझ्या घरी जेव्हा आई कृष्ण जन्म साजरा करायची तेव्हा रात्री 12 वाजता पण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दूध पोहे, दही पोहे असं नैवेद्य दाखवून आम्ही कृष्ण जन्म साजरा करायचो. पण तिथे माझ्या बहिणीकडे मी गेल्यानंतर तिथून मला ठाण्यात पोचणं शक्य होतं, लवकर पोचणं सोपं गेलं असतं म्हणून तिच्याकडे राहिलो आणि तिच्याकडनं पाहुणचार करून मग. आणि एकदा संकल्प प्रतिष्ठानच्या त्या दहीहंडीला गेल्यानंतर मला कळलंच नाही की मी संध्याकाळपर्यंत तिथे उभा आहे, मी काय करतो आहे हे मला काही जाणवलंच नाही. संचारलं होतं. त्यांच्याकडे बघून वेगळा उत्साह येतो, तसंच झालं होतं. आणि पुष्कर दादा, आता आजची दहीहंडी तुम्ही बघता, दरवर्षीच तुम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर या दहीहंडीमध्ये सहभागसुद्धा घेता. तुम्ही लहानपणापासून बघितलेली दहीहंडी आणि आजची दहीहंडी यात काही फरक जाणवतो तुम्हाला? प्रचंड फरक आहे. म्हणजे थोडंसं कमर्शियल स्वरूप झालेलं आहे हे आपण सगळं जाणतो आहोत. आणि इलेक्शन्स जवळ आल्यानंतर त्याचं स्वरूप वेगळं होतं हेही आता प्रत्येक नागरिकाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की इलेक्शन जवळ आल्यानंतर त्या दहीहंडीचं स्वरूप थोडं बदलायला लागतं. सेलिब्रिटीज जास्त यायला लागतात. आपण केलेल्या कामाचा लोकांपर्यंत थोडासा देखावा सादर केला जातो. असं ते होणारच आहे. कारण हे जग आहे प्रपोगंडाचं, हे जग आहे मार्केटिंगचं सध्याचं, त्यामुळे ते होतंच. पण
पूर्वीच्या काळी हे असे मोठे मोठे थर लावले जात नव्हते. जेव्हा पहिल्यांदा 9 थर लावून विश्वविक्रम झाला 2010-11च्या सुमारास असेल माझ्या मते, ठाण्यातच, त्यावेळी मंचावरती मी उपस्थित होतो आणि तेव्हा हा विश्वविक्रम झाला हे असं याची देही याची डोळा मी बघितलेलं होतं. आज पुन्हा ठाण्यामध्ये 3 मंडळांनी 9 थर लावले होते आणि आज ठाण्यामध्येच 10 थराने पुन्हा विश्वविक्रम वेगळा तिथे नोंदवला गेला. सो विक्रम होत आहेत, विश्वविक्रम होत आहेत. हा खेळ जगभरात पोचतो आहे. स्पेनमधले किंवा जगभरातले गोविंदा तयार होत आहेत, तिथेसुद्धा हा खेळ उत्साहात साजरा केला जातो आहे. पण आता हे जरा जास्त कमर्शियल झालं आहे. म्हणजे याचा खेळ झाला आहे, त्याचबरोबर याचा इव्हेंटसुद्धा झाला आहे, पण उत्सव कुठेतरी याच्यात हरवतोय. उत्सव खेळ होतात, उत्साह होतात, पण आता जर त्याचा इव्हेंट झाला आहे. जुना उत्सव दिसत नाही आता आपला. ठीक आहे, न्यूजरूम मी दाखवतो सगळ्यात आधी. तर इकडे आमचं प्रोडक्शन कंट्रोल रूम आहे आणि तिथे सगळं आमचं फायनल आउटपुट जातं. तिकडे आपल्याला जाता येणार नाही आत्ता, कारण प्रचंड व्यस्त तिकडे आणि लाईट पण कमी आहे. आणि त्याचबरोबर त्रास होणार नाही असं नाही नाही, बिलकुल त्रास कोणालाच होणार नाही. उलट तुम्ही तिकडे गेलात तर काम सोडून ते तुमच्याशी बोलते. आणि इकडे इनपुट डिपार्टमेंट आहे, इकडे सगळ्या बातम्या वगैरे येत असतात राज्यभरातून देशभरातून, आणि त्या बातम्यांवर प्रोसेसिंग चालतं, ते म्हणजे या आउटपुट डिपार्टमेंटला. आणि इथे बरेच प्रश्न आहेत जे त्यांना तुम्हाला विचारायचं आहे. असिस्टंट बँडमध्ये लिहिणारे कोण असतात? ही सगळी टीम, हीच सगळी टीम का? अरे वा. आणि तिथूनच पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी खास. बिलकुल, करूयात सुरू. नमस्कार सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की दहीहंडी उत्सव आता आज आहे, तर मग तुमच्या लहानपणीची या उत्सवातली तुमची आवडती आठवण किंवा असे स्पेशल क्षण? खूप आहे. तुझं नाव काय? माझं नाव साक्षी कीर. साक्षी. कुठची आहेस तू मूळची? मी रायगडची आहे. रायगड. माझं पण रायगड जिल्ह्यात उरण. मी श्रीवर्धन. श्रीवर्धन. अरे वा वा वा. मी तसे जवळजवळ होतो. आपण कोकणाची सुरुवात जिथून होते तिथली आपण. तर लहानपणी जेव्हा जेव्हा असा उत्सव साजरा व्हायचा, आम्ही बिल्डिंगमध्ये आमची मुलं मिळून हे करायचो. मी आणि माझा भाऊ घरामध्ये ह्याला पण फॅनला पण एक दोरी बांधून त्याच्यामध्ये एक वाटी अडकवून त्याच्यात पाणी टाकून ती पण आम्ही घरात खेळायचो. खूप मस्ती करायचो त्यावेळी. पण जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागलो ना, तेव्हापासून दहीहंडी उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हे कळायला लागलं. तोपर्यंत बिल्डिंगमध्ये इथे तिथे पार्ल्यामध्ये माझा जन्म झाला. पार्ल्यात तसं शांत होतं. मी खऱ्या अर्थाने दहीहंडीचा हा इव्हेंट आणि उत्सव बघायला लागलो ठाण्यामधून. मला असं वाटतं ठाण्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात होतं ना, नंतर माझ्या मते पुण्यात होतं, पण ठाण्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी केली जाते तशी कुठेच नाही. प्रीतीला. हाय प्रीती. हॅलो सर. तू कुठची आहेस? सर माझं नाव प्रीती. माझं मूळ गाव उत्तर प्रदेश आहे, पण मी लहानाची मोठी इथेच विरारला झाली आहे. आणि अस्खलित मराठी बोलतो. अरे वा. नाही उत्तम. वा वा. उत्तर प्रदेशमधली म्हणजे कुठली आहेस तू? गाजीपूर जिल्हा. वा. अरे प्रसिद्ध आहे तुमचा गाजीपूर जिल्हा. हां, म्हणूनच महाराष्ट्रात आलीस ना, हे बरं आहे ना. नाही, जन्मच महाराष्ट्रात झाला जन्मच आहे. महाराष्ट्रात झाला. वा वा वा. मला खूप आवडलं. सर माझा प्रश्न असा आहे की म्हणजे आगामी चित्रपटात तुम्ही विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहात का? चांगला प्रश्न विचारलास. मी ना आता 33 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. म्हणजे 1992 साली मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं, हसत खेळत, अशोक सराफ यांच्याबरोबर, विनोदी नाटक. त्यानंतर मी अनेक विनोदी नाटकं केली. पण रेगेसारखा चित्रपट केल्यानंतर किंवा मी केलेला सिटिझन नावाचा सिनेमा असेल किंवा आत्ता संसारा नावाचा सिनेमा जो नुकता प्रदर्शित झाला तो केल्यानंतर अनेक प्रेक्षकांची अशी मागणी आहे की आम्हाला तुम्हाला फक्त विनोदी चित्रपटांमध्ये बघायचं नाही किंवा विनोदी भूमिकांमध्ये बघायचं नाही, तर तुम्ही गंभीर स्वरूपाच्या भूमिका पण चांगल्या करता, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून वेगळं काहीतरी करण्याकडे माझा कल आहे. आणि म्हणूनच आत्ता मी नाटक पण जे करतो आहे ना, घाबरायचं नाही नावाचं, ते काय आहे तर रत्नाकर मतकरींच्या 2 गूढ कथा आम्ही रंगमंचावरून सादर करणार आहोत. मी डॉक्टर गिरीशोक आणि डॉक्टर श्वेता पेंडसे. आणि त्याचं थोडा प्रयोग असा वेगळा करतो आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की गोष्ट सांगता सांगता आम्ही त्या गोष्टीतले पात्र होऊन जातो. आत्तापर्यंत आपण अभिवाचन बघितलं आहे
की हातात घेऊन कोण ना कोणतरी वाचून दाखवतो, गोष्ट तशी सादर होतं. पण आम्ही असं केलं की तसं नाही करायचं, तर आम्ही गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि आपण नाही का किस्सा सांगताना म्हणतो मी असा होतो, तो असा होता आणि तुम्हाला हे म्हण आणि मी हे, असा पण किस्सा सांगतो किंवा गोष्ट सांगतो ना, तसं आम्ही घाबरायचं नाही मध्ये. गोष्ट सांगता सांगता आम्ही त्यातली पात्र होऊन जातो आणि प्रेक्षकांना त्याच्यात खेचतो. ती अत्यंत गंभीर स्वरूपाची भूमिका. मी स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं पाहिजे, मी स्वतःला वेळोवेळी चॅलेंज केलं पाहिजे. मी दुसऱ्या कोणाशी स्पर्धा नाही करणार. काल मी जे काम केलं आहे त्याच्याशी मी आज पुन्हा स्पर्धा करणार आणि मी आज काय करणार. सो म्हणून मी असे वेगवेगळे प्रयोग करतो. सो मी आता विनोदी भूमिका जरा कमी करतो आहे, गंभीर भूमिका जरा जास्त करतो. चालेल ना? हां, येशील ना बघायला? हां, नाही तर तुम्ही विनोदी नाही तर मी येत नाही, असं नाही ना. बाकी भेटल्यानंतर आपण गप्पा मारू, त्याच्यात आपण हसू, पण भूमिका गंभीर करतोय. पुष्कर दादा, याच्यावरूनच माझा एक प्रश्न आहे. अशोक सराफ यांना सुद्धा मागे एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कॉमेडी आर्टिस्ट आहात का, विनोदी कलाकार आहात का? यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की नाही, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. करेक्ट. याच्यामध्ये भीती वाटते का कधी कधी की एखाद्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण अडकून बसण्याची, म्हणजे एखादी विनोदी भूमिका केली आणि तशाच भूमिका सातत्यानं येत गेलं तर एक स्टिरिओ टाईपमध्ये? नाही, अडकून पडण्याची भीती वाटत नाही, पण एखाद्या चांगल्या ॲक्टरला स्वतःला वेळोवेळी सिद्ध करावंसं वाटतं आणि त्यासाठी त्याला विनोदी भूमिका, गंभीर स्वरूपांच्या भूमिका, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन ते चॅलेंज स्वीकारावंसं वाटतं. सो अशोक मामा हे तर माझे गुरु आहेत. तर अशोक सराफ यांनी जे सांगितले ते अगदी योग्य आहे की मला हिरो म्हणण्यापेक्षा मला ॲक्टर म्हणून म्हटलेलं मला जास्त आवडेल. एक चांगला ॲक्टर असतो, एक बरा ॲक्टर असतो, एक वाईट ॲक्टर असतो, एखाद्याला हे जमतं, एखाद्याला, पण चांगल्या ॲक्टरला सगळं जमायला पाहिजे. म्हणून ते होण्याकडे कल जास्त आहे. मला ते साध्य करायचं आहे की मला चांगला ॲक्टर म्हणून लोकांनी ओळखावं. पण आता विनोदाचाच विषय निघाला आहे. मराठीत आत्तापर्यंत बरेच चित्रपट आले आहेत ज्यांनी आपल्याला खळखळून अनेक वर्ष हसवलं आहे. म्हणजे जवळपास 2 ते 3 पिढ्यांनी असे चित्रपट बघितलेले आहेत, जे आजही बघितलं की त्यांचा रेलेव्हन्स काय आहे? कुठूनही बघितली तरी आपल्याला वाटतं की हा बघत राहावं, हातातलं काम सोडून बघावंसं वाटतं. असे चित्रपट आज का नाही येत आहे? हा विनोद, हा ह्युमर हरवला आहे का? जो समाज जगातल्या विनोदाकडे निखळ वृत्तीने बघत नाही, तो समाज निरोगी राहू शकत नाही. आपण कोरडे झालो. आपण जरा कोरडे व्हायला लागलो. आपल्याला उगाचच भावना अणकुजितार करून बसलो आहे की कधीही कोणाच्या तरी भावना पटकन अशा दुखावल्या जातात. सो विनोदाकडे विनोदाच्या अंगाने बघितलं जात नाही. त्याच्यात आणखीन एक प्रकार आहे की विनोद करण्याच्या मागे तुझा हेतू काय आहे. मी जर तो विनोद माझ्यावरती केला ना तर काहीच प्रॉब्लेम नसतो ना, पण मी तुझ्यावरती विनोद करायचा आणि विनोदाने मला जर चिमटा आला ना तर मला किंवा गुदगुल्या झालं तर आवडेल किंवा मला असं झालं तर आवडेल, पण मला विनोदाने बोचकारता कामा नये. आणि काही जणं विनोद करण्यामागचा हेतू बोचकारण आहे ना, ते जरा आणि भावना पण हल्ली फार नाजूक झाल्या आहेत ना. झालेली आहे. लगेच कॉन्ट्रोवर्सी तयार होते. हो, काही जण कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी मुद्दा म्हणून विनोद करतात, असं नाही वाटत तुला? बरोबर आणि वाटतं, पण बोलता येत नाही आपल्याला त्याबद्दल. अगदीच अगदीच. तर हे आमचं डिजिटल डिपार्टमेंट आहे. वेब आणि डिजिटलचा जो सगळा कंटेंट आहे तो सगळा इथे तयार होतो आणि इथे त्यावर संस्कार करून मग तो वेबसाईटला अपलोड केला जातो. तर यांना भरपूर प्रश्न आहेत. हां, तुम्हाला विचारायचं आहेत? हां, एकदम रांगेत सगळे. तर सुरुवात करूया, याच्यापासून करूयात. नमस्कार सर, मी अपेक्षा भंडारे. अपेक्षा, हां, कुठली आहेस तू मुळची? सातारा. सातारा. हो. सर, सातारा जिल्हा मला लय आवडतो. थँक्यू सर. काय मटण असतो. हो सर. मी मुळचा खवाई आहे. मटन म्हटलं तरी कॉन्ट्रोवर्सी आहे. मग काय म्हणायचं आता? नाही, आता 16 ऑगस्ट आहे, आज चालेल. काल बोलला असतात तर कॉन्ट्रोवर्सी होती. अच्छा, हो बरोबर. अभक्ष भक्षण. सर, माझा सॉरी, तुला मी विषय बरकटवला. माझा प्रश्न असा आहे सर, तुम्ही वर्सटाईल ॲक्टर आहात. सूत्रसंचालन बरंच केले तुम्ही, अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माझा असा प्रश्न आहे, तुमच्या या सगळ्या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमधून तुम्हाला तुमचा छंद जोपासण्यासाठी वेळ मिळतो का, आणि तुमचा आवडता छंद कोणता? वा 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 अपेक्षा, या निमित्तानं मला माझ्या छंदांची आठवण आणि जाणीव करून दिलीच. मला वाचायला खूप आवडतं. त्या वाचनासाठी पूर्वी जितका वेळ मिळायचा ना तितका वेळ आता नाही मिळत, हे मी मान्य करतो. म्हणजे
काय होतं, पूर्वी झोपायच्या आधी 10 पानं तरी वाचायलाच पाहिजे असा माझा अट्टहास असायचा आणि मी वाचायचो. आता काय होतं, वाचन होतं पण त्याचबरोबर थोडंसं OTTवरती काय चाललं हे पण डोकावलं जातं. कारण आता एक चौथं व्हर्टिकल आपल्या सगळ्यांसाठी आलं आहे. म्हणजे आधी नाटक, टेलिव्हिजन, सिनेमा, आता OTT. सो OTTवरती कोण काय करतं याचा अभ्यास केला गेला पाहिजे. मी काही गोष्टी दिग्दर्शित करतो आहे. जसं मी आणि सचित पाटील आम्ही दिग्दर्शित केलेला असंभव नावाचा चित्रपट आम्ही नोव्हेंबर महिन्यात 21 तारखेला प्रदर्शित करतो आहे. तर तो करायच्या आधी जगभरातला कॉन्टेंट काय पद्धतीने तो बघितला जातो. त्यामुळे पूर्वीचा छंद होता माझा वाचनाचा, आताचा छंद बदलला आहे वाचन आणि OTTवरती काय चाललं आहे बघणं. त्या व्यतिरिक्त आणखीन मला जंगलात फिरायला खूप आवडतं. म्हणजे मी जर ह्या क्षेत्रात नसतो ना, मी जंगलात सापडलो असतो. मला मोबाईलला रेंज नाही आहे आणि काहीच नाही, जगाशी संपर्क नाही आहे, अशा जंगलात फिरायला मला खूप आवडतं. पूर्वी फिरायचो, आता तसा वेळ मिळत नाही. कुठलं आवडतं जंगल देशातलं? मी कान्हा, बांधवगड, नागझिरा, पेंच अशा अनेक ठिकाणी फिरलो आहे. रणथंबोरला गेलेलो आहे. मला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क माझं अजून बघायचं राहिलं आहे. मी मारुती चितमपल्लींची, जिम कॉर्बेटची यांची सगळ्यांची पुस्तकं वाचली आहेत. व्यंकटेश माडगुळकरांची वाचलेली आहेत आणि ती पुस्तकं वाचून काही पक्ष्यांचे आणि ह्यांचे मूळ नावं वगैरे, गुंडूर लावा वगैरे अशी नावं आहेत, हे बघून असं वाटायचं की आपण जंगलात जाऊन राहावं. म्हणजे मारुती चितमपल्लींचं पुस्तक वाचल्यानंतर मला जंगलाची खरी ओढ लागली. व्यंकटेश माडगुळकर यांची पुस्तकं वाचून मला जंगलाची ओढ लागली. सो वाचन आणि जंगल हे तसं त्यांच्यामुळे आलं. पण आता मला जंगलात जायला वेळ मिळत नाही. म्हणजे कंपनी पण पाहिजे ना तशी जंगलात जायला. जंगलं पण आधीसारखी फार कमी शिल्लक राहिली आहेत. माणूस सगळ्या ठिकाणी जातो. हो. भारतात चांगले आहेत. मी देशाविदेशातली पण जंगलांमध्ये गेलो. मी कॅनडातल्या पण जंगलात फिरून आलो आहे. ग्रेझली बेअर नावाचा जो आपण मोठं अस्वल असतं ना, ते ब्राऊन कलरचं, जे उभं राहिल्यानंतर 8 फुटाचं दिसतं, ते मी असं जवळून पाहिलेलं आहे तिथल्या जंगलामध्ये. सो मी अनेक जंगलांमध्ये फिरलो. पण भारतातली जंगलं सुस्थितीत आहेत, चांगली आहेत, सोयीसुविधा आहेत. फक्त जंगलात वावरण्याचं शिक्षण लोकांना दिलं पाहिजे. अपेक्षा तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने मला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचं आहे, जंगलात गेल्यानंतर लोक खूप जोरजोरात बोलतात. म्हणजे तिथं बघ एवढ्या जोरात. जंगलात खरं तर एवढ्या आवाजात बोलायला पाहिजे, हे बघ असं ह्या आवाजात बोलायला पाहिजे की नाही. तर तिथं जंगलात ते एवढा जोरात बोलत असतात. गाडी आगे लो गाडी पिछे लो मेरा हमको दिखाई नहीं दे रहा, हमको फोटो निकालना. एवढा जोरात जंगलात आरडाओरडा करतात. सो जंगलात कसं वागायचं, वावरायचं ह्याचं पण जरा प्रशिक्षण दिलं पाहिजे लोकांना. नुसते पैसे आहेत म्हणून तुम्हाला सगळं मिळतं. काही गोष्टी लोकांना स्वतःहून कळत नाही, हे दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्ट शिकवायची वेळ येते, आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या समजत नाहीत, हे दुर्दैव आहे. आणखी काही प्रश्न आहेत आपण घेऊयात. माझ्या छंदांची आठवण. या हां, घाणेकर सर आहेत आमचे, त्यांना काही प्रश्न आहेत. नमस्कार. ते सगळंच बघतात. तुम्ही जे ॲस्टन म्हटलात ते रनडाऊन, बातम्यांचा फ्लो, असं सगळं ते बघतात. हां, म्हणजे पिलर आहेत चॅनलचा आहे. वा So इथे त्यांचा काय टाईप प्रश्न? करणाऱ्यांवरती फार मोठी जबाबदारी असते ना. ऱ्हस्व दीर्घ, नावं, त्याच्या आधी हुद्दे, पुढे जे काय म्हणायचं आहे ते. मी एकदा अटकच्या ऐवजी अकट पण वाचलं होतं कुठल्या तरी एका चॅनलवर. असो. मगाशी तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला होता की घाबरणे या नाटकाबद्दल. तर मतकरींची गूढ कथा आणि त्यांचं मानसशास्त्र ह्याच्याकडे एक अभिनेता म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारे बघता, कुठल्या अँगलने बघता? वा क्या बात आहे. मी तुम्हाला सांगू का, मतकरींच्या कथा मी त्यांची पुस्तकं मी लहानपणापासून अनेक वेळा वाचली आहेत. निजधाम असेल, कबंध असेल, खेकडा असेल, ही पुस्तकं मी पारायणं केलेली आहेत. गंमत काय होते, जेव्हा एखादं पुस्तक तुम्हाला वारंवार वाचावंसं वाटतं, एकदा दोनदा नाही वारंवार वाचावंसं वाटतं, तेव्हा एक गोष्ट आहे, तो जो संकेत आपल्याला कळतो ना, की म्हणजे मला हे आवडतं आहे. मग हे मला का आवडतं आहे? अभिनेता म्हणून मी स्वतःला विचारतो, मी हे वाचक म्हणून मला आवडतं आहे का अभिनेता म्हणून आवडतं आहे? तर माझ्या लक्षात आलं की मला अभिनेता म्हणून हे आवडतं आहे, की मला हे जर करायला मिळालं तर आवडेल. मग ते कुठच्या पद्धतीने केलं पाहिजे? मग त्यातलं मानसशास्त्र शोधावं लागतं अभिनेत्याला, की एखादं आम्ही त्याच्यात पावसातला पाहुणा करतो आणि त्याच्यात आम्ही जेवणावळ ह्या 2 कथा करतो. दोन्हीकडचा समान धागा आहे पाहुणा.
पावसातला पाहुणा जो आहे त्याची मानसिकता वेगळी आहे आणि जेवणावळमधला पाहुणा आहे त्याची मानसिकता वेगळी आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणाल तर जेवणावळमधला जो पाहुणा आहे, ज्याला जवळजवळ भस्म्या झाल्यासारखी त्याला भूक आहे, त्याला सतत खायला आवडतं. आता तेच मानसशास्त्र तुम्ही आजच्या राजकारण्यांना लावा की स्वतःच्या भुकेमुळे बळी पडलेला असा तो जेवणावळमधला पाहुणा आहे, बरोबर. तर मला जितकं मिळेल तितकं मला खाता येईल असे जे भ्रष्ट नेते असतात किंवा अधिकारी असतात किंवा जो भ्रष्ट माणूस कोणी असेल, राजकारणीच कशाला, कोणीही भ्रष्ट माणूस असेल, त्याला जी खा सुटलेली असते त्यातनं त्याचाच बळी जाऊ शकतो का, हे मानसशास्त्र पण तुम्ही त्याच्यामध्ये शोधू शकता जेवणावळमध्ये, नाही का. त्यामुळे तिथे भयकथांच्या ऐवजी आपण त्याला गूढकथा जास्त म्हणतो, कारण ना त्याच्यात दचकणं नाही आहे, त्याच्यात तुम्ही गोष्टीत हळूहळू घुसत जाता आणि रेग्युलर इंटरवल्सने तुम्हाला ना शॉक्स मिळत राहतात. आईला हे असं आहे, अच्छा हे असं आहे, हे असं आहे, असं होत जातं. सो ही मतकरींच्या लिखाणाची ताकद आहे असं मला वाटतं. मिळालं उत्तर. येस सर, थँक्यू. धन्यवाद. आणखी काही प्रश्न आहेत? बरेच आहेत, त्यातले काही मोजके घेऊयात आपण. नमस्कार, माझं नाव अवंतिका. अवंतिका झीवरती आमची माहिती आहे मला, हां? माहिती आहे, सिरियल होती. त्याच्यामुळे तुझं नाव अवंतिका ठेवलं का? हां, असंच आहे, म्हणजे घरचे तर तसं सांगतात मला. हो ना, वाटलंच मला. तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं आहे, पण त्यातली तुमची आवडती भूमिका कुठली आहे आणि का? अगं असं नाही सांगता येणार. म्हणजे काय होतं, आता अवंतिकामधली भूमिका माझी अत्यंत आवडती. अविनाश कुलकर्णी नावाची भूमिका करायचो. अवंतिका लागायची 8 वाजता, 8:30 वाजता लागायची वादळवाट, त्यातली परताप खांडागळे, ही पण भूमिका मला आवडायची. का आवडायची तर 8 वाजता मी साधा सरळ अविनाश कुलकर्णी आहे, हां, आणि 8:30 वाजता अत्यंत भ्रष्ट असा आणि करप्ट डोक्याने, विचारांनी, सगळ्या पद्धतीने वाईट वृत्तींचा, वाईट प्रवृत्तींचा परताप खांडागळे आहे. सो त्या दोन्ही मालिका लागोपाठ लागायच्या. सो मला ते पण करायला आवडायचं, हे पण करायला आवडायचं. आजही मला सूर्याची पिल्लीमधला रघुराया पण करायला आवडतो, कारण रघुरायाची गंमत अशी आहे की तो पहिले 2 अंक काही बोलत नाही, फक्त त्याचं अस्तित्व जाणवतो. त्याला रघुरायाला सूर्याची पिल्लीमध्ये पहिल्या 2 अंकात संवादच नाही आहे, पण त्याचं अस्तित्व जाणवत राहतं. सो ते एखाद्या अभिनेत्यासाठी चॅलेंजिंग असतं की संवाद नसतानासुद्धा माझी रिॲक्शन, मला काहीतरी म्हणायचं आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, हे पहिल्या 2 अंकात होतं. आणि तिसऱ्या अंकात, पहिल्या 2 अंकात त्याला जे म्हणून दाबायचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध तो उसळतो, ते तिसऱ्या अंकात बघायला मिळतं. सो असा रघुराया पण मला करायला आवडतो. आणि मला घाबरायचं नाही मधले 2 वेगवेगळे पाहुणे करायला आवडतात. मला परफेक्ट मर्डरमधला निरंजन करायला आवडतो. परफेक्ट मर्डरमध्ये मी इन्स्पेक्टरची भूमिका पण करतो ती, हां, मग तेही करायला आवडतं, हेही सो ना ॲक्टर म्हणून मला सगळंच करायला आवडतं. मला माझ्या पद्धतीने लोकांचं रंजन होईल. समजा मी जर गंभीर स्वरूपाचं नाटक करत असेल किंवा चित्रपट करत असेल तर लोक तिकीट काढून काय बघायला येतात? गंभीर. मग त्यांना त्याचं समाधान द्यायचं आहे. लोकांनी जर कॉमेडी सिनेमा किंवा कॉमेडी नाटक म्हणून पैसे देऊन आलेत तर त्यांना हसायला मिळालं पाहिजे पुरेपूर, आणि ते करण्याकडे माझा कल असतो. आणखी काही प्रश्न आहेत? मिळालं तुला उत्तर? हो, मिळालं. ठीक आहे. आणखी काही प्रश्न आपण घेऊयात पटापट. इथूनच घेऊयात. काय करतेस? मी यूट्यूबचं पाहते. यूट्यूबवर सगळे व्हिडिओ ती अपलोड करते, एडिट करून. हां, नमस्कार, माझं नाव वैष्णवी आहे. हो, तर मला प्रश्न असा आहे की जे ॲक्टर्स आहेत ते वर्षानुवर्ष थिएटर्स करत असतात, ऑडिशन्स देत असतात, त्यानंतर त्यांना जाऊन कुठेतरी मोठी संधी मिळते. पण हल्ली असं होतं, जे रील स्टार आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे त्यांना फॉलोअर्स पाहून किंवा काय म्हणून फेमस ते किती आहे ते पाहून त्यांना संधी मिळते या त्यांची कास्टिंग होते. तर याबाबत तुमचं काय मत आहे? चुकीचं आहे. म्हणजे मला फॉलोअर्स किती आहेत त्याच्यावरनं काम मिळण्याच्या ऐवजी मी खरंच त्या कामासाठी योग्य आहे का नाही, म्हणजे शरीरयष्टीने, आवाजाने, नजरफेकीने मी आहे की नाही हे बघितलं जावं. एक, मला ते झेपेल की नाही, माझा अनुभव आहे की नाही हे दुसरं बघितलं जावं. आणि वर्कशॉप घेतली जावीत आणि मग त्या अभिनेत्याकडनं काम करून घेतलं जावं. हे जे 30 सेकंदाचे रील स्टार्स आहेत
30 सेकंदामध्ये हे करत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करत आहेत. त्यांच्या फॉलोअर्सना त्यांचा सिनेमा बघायला तिकीट काढायला सांगा, येतात का? त्याचं कन्व्हर्जन तिकिटात होतं आहे का? नाही. त्याचं तिकीट कोण काढतं आहे? प्रशांत दामलेंचं नाटक बघायला येणारा प्रेक्षक, प्रशांत दामलेचे फॉलोअर्स किती ते बघून त्यांचं नाटक बघतायत का? प्रशांत दामलेंसारखा माणूस, ज्याला मी गुरुजी म्हणतो, कारण मराठी नाट्य व्यवसाय इतक्या चांगल्या पद्धतीने जोपासला आहे, वाढवतो आहे. आणि जसं प्रशांत दामलेंच्या नाटकाला गर्दी होते ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा बाकीच्या अनेक नाटकांना होतो आहे, की आज मी नाटक बघितल्यानंतर मला जो आनंद मिळतो आहे, मला हा आनंद परत हवा आहे, मग दुसरं कुठलं तरी नाटक बघायला जावं. म्हणून असा प्रेक्षक विचार करून बाकीची मराठी नाटकं पण बघायला जातो आहे. तो फॉलोअर्स बघून जात नाही आहे. तो काय बघतो आहे, हा मला आनंद देणारा कलाकार आहे की नाही. सो माझ्या मते हे फॉलोअर्स बघून ह्याला किती आहेत, आणि ते आजकाल विकत पण मिळतात. हो, ती विकत मिळतात. माझं सगळं ओरिजिनल आहे, माझं एकदम ऑर्गॅनिक आहे. आपल्याकडे काही विकत घेतलेलं नाही, खोटं काही नाही. तुला काय वाटतं? बरोबर. सहमत आहेस की नाही? हो. म्हणजे मी ऑडिशन्स द्यायला तयार आहे. ऑडिशन्स, लुक टेस्ट हे सगळं व्हायलाच पाहिजेत. कारण दिग्दर्शकाला, तुमच्या DOPला, तुमच्या प्रोडक्शन डिझायनरला, तुमच्या कॉस्ट्यूम डिझायनरला त्यांनी त्यांचा विचार करून एक त्यांनी चित्र तयार केलं, त्याच्यात आपण फिट बसतोय की नाही हे ठरवण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे ना. सो ऑडिशन्स द्यायला काय हरकत नाही, ती द्यायलाच पाहिजे. स्क्रीन टेस्ट द्यायलाच पाहिजे. पण ह्याचे फॉलोअर्स एवढे आहेत म्हणून ह्याला काम देऊया हे चुकीचं आहे. येस, थँक्यू वैष्णवी. आणखी प्रश्न आहेत काही? शेवटचे 1-2-3 प्रश्न आपण घेऊयात आणि मग आपल्याला दहीहंडी पण फोडायची आहे. अरे प्रश्न घेऊ. हां, अक्षय घुगे आहे, इनपुटला हा काम करतो. सगळ्या बातम्या जिथून येतात, रिपोर्टरसोबत कम्युनिकेशन करणं. काय प्रश्न? खबर तुझ्याकडे येते? पहिली खबर माझ्याकडे येते. बरं, खबर आणि बखर याच्यातला फरक काय? तसा डायरेक्ट फरक मला नाही सांगता येणार. हां, तो सांगू शकतो. बखर म्हणजे इतिहासातल्या ज्या महत्त्वाच्या नोंदी ज्यात असतात ती बखर. बरं, तुमच्याकडे येते ती खबर. खबर. हां, दोन्ही नाही समजलं तर खणली तुमची कबर. वा. तर पुष्कर दादाचं काम आपण अनेक वर्षापासून कलाकार म्हणून पाहतोय. मला दादाला विचारायला आवडेल की हल्लीचा जो यूथ क्राऊड, यंग क्राऊड आहे, ते OTT पाहायला त्यांना फार आवडतं. वेगवेगळ्या वेबसिरीज असतील. मराठी कलाकार हे आपल्याला अनेक हिंदी OTTमध्ये पाहायला मिळतात, काम करताना बघायला मिळतात. पण मराठी वेबसिरीज ह्या तितक्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. काही उत्तम, उदाहरणार्थ समांतर वगैरे खूप अप्रतिम वेबसिरीज घडल्या आहेत. तर मराठी वेबसिरीजचा कंटेंट वाढण्यासाठी तुमचं काय मत आहे? तिथे तशा फार कंटेंट आपल्याला पाहायला का नाही मिळत? याचं कारण मी आत्ता अभ्यास केला. कारण मी आत्ता एक जगदीशा नावाची एक मराठी वेबसिरीज प्रोड्यूस पण केली आणि डिरेक्ट पण केली. आणि त्यानिमित्तानं मी जो अभ्यास केला तो सांगतो आहे. मराठी प्रेक्षक आजही टेलिव्हिजनला जास्त चिकटला आहे. त्यानंतर तो नाटक बघायला प्राधान्य देतो आणि तिसरं प्राधान्य त्यांचं चित्रपटाला असतं. तिसरं का असतं? कारण जर मला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला नाही मिळाला तर तो मला TV वरती किंवा OTTवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे फोमो म्हणतो ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, ते मराठी चित्रपटांच्या बाबतीत कमी झालं आहे. हा एक मुद्दा झाला. आणि त्यामुळे ह्याच्यात त्यांची एक सांस्कृतिक भूक भागताना दिसते. त्यामुळे अनेक OTT प्लॅटफॉर्म्सनी त्यांचे आकडे आमच्यासमोर मांडलेत की मराठी प्रेक्षक अजूनही सबस्क्राईब करत नाही आहेत त्यांचे OTT प्लॅटफॉर्म्स मराठी वेब शो बघण्यासाठी. म्हणजे काही मराठीतले वेब शोज 100पैकी 10 मराठी लोकांनी बघितलेत, 90 अमराठी लोकांनी डब केलेले बघितले. समांतर असेल किंवा मानवत स्टोरीज असतील, मर्डर ते असतील, त्याच्यातनं मराठीतला कॉन्टेंट 100पैकी 10 लोकांनी बघितला आहे. बाकीचे 90 आहेत ना, ते अमराठी आहेत ज्यांनी डब केलेलं बघितलं आहे. तर मराठी प्रेक्षकांनी ह्या निमित्ताने हे OTT प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करून त्याच्यावरचे मराठी कॉन्टेंट बघण्यासाठी म्हणून प्रयत्नशील व्हायला पाहिजे. तर चांगले वेब शोज मराठीत
येऊ शकतात. अदरवाईज OTT प्लॅटफॉर्म्सवाले काय म्हणणार, जर हे बघत नाहीत तर आम्ही मराठी का करू. तेच तुम्ही बघाल तर तिथे मल्याळम कॉन्टेंट जास्त कन्झ्युम होतो, आपण स्पॅनिश कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, आपण जापनीज कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, कोरियन कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, पण आपण मराठी कॉन्टेंट OTTवरती कमी कन्झ्युम करतोय. तो करायला पाहिजे. तो जेव्हा आपण सबस्क्राईब करून बघायला लागू तेव्हा त्यांना पण कळेल की हा मराठी प्रेक्षक आता यायला लागला आहे OTT प्लॅटफॉर्मकडे. नाही तर निश क्राऊडच येतो आहे. बाकीचा जो टेलिव्हिजनला चिकटलेला क्राऊड आहे तो नाही येते अजून तितक्या मोठ्या प्रमाणात. हा म्हणजे आकडेवारीने हे सिद्ध झाले म्हणून तुला सांगू शकतो. थँक्यू. येस, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहात. तुम्ही थकले आहात याची कल्पना आहे. तुम्ही दिसू देत नाही आहे. तुम्ही तितक्याच उत्साही आणि एनर्जीने आमच्या सगळ्यांशी बोलत आहात. पण मी फार त्रास देणार नाही. शेवटचे 2 प्रश्न घेतो. अगदी बिलकुल. नमस्कार सर, मी कौस्तुभ. हाय कौस्तुभ. आणि माझा प्रश्न आहे की एक निर्माता म्हणून असे कुठले विषय ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पाय बुडवण्याचं हे कराल. अच्छा, निर्माते म्हणून मला थोडा प्रोग्रेसिव्ह मराठी सिनेमा करायला आवडेल. प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगल्भ. म्हणजे लव्ह स्टोरीज जर करायची झाली ना तरी आजच्या तरुण पिढीचं प्रेमाबद्दलचं म्हणणं काय आहे. कौस्तुभ, लगे तू हसायला लागला असेल लव्ह स्टोरी म्हटलं. कोणीतरी आठवलं त्याला काहीतरी आठवलं. हां, नाही नाही लव्ह स्टोरी म्हटलं तो हसला की नाही. आणि गालातल्या गालात. हां, प्रेम या विषयाकडे आजच्या तरुण पिढीचं कसं म्हणणं आहे हे प्रोग्रेसिव्ह सिनेमामधनं दाखवायला आवडेल. किंवा सस्पेन्स थ्रिलर दाखवायला मला खूप आवडेल. त्याच्यात वेगवेगळे विषय मला एक्सप्लोर करायला नक्की आवडतील. सो हे सगळे प्रगल्भ सिनेमा. कारण आज सगळा प्रेक्षक वर्ग ना फिंगर टिप्सवरती जगातलं कॉन्टेंट बघतो आहे. कोण कुठे काय करते हे एका क्लिकवरती बघायला मिळतं आहे. जर आपली स्पर्धा त्यांच्याशी असेल तर आपल्याला पण तशा प्रकारचा कॉन्टेंट तयार केला पाहिजे, नाही का. हां, तुला काय बघायला आवडेल. लव्ह स्टोरी. हां, कौस्तुभ, सस्पेन्स नक्की बघा. सय्यारा नाही म्हटलं नशीब. हां, का प्रेमातला सस्पेन्स. हां, चालेल. वा, चांगला विषय मिळेल याच्याने. गुड आहे. हाय. शेवटचा प्रश्न. नमस्कार सर, मी आयुष शेट्टे. आयुष. माझा प्रश्न कुठला आहे? सावंतवाडी. माझा प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळात कोणते असे मराठी चित्रपट आहेत जे तुम्हाला बघायला आवडले आणि ते तुम्ही आमच्या दर्शकांना देखील सजेस्ट कराल. अरे, यावर्षी एप्रिल मे 99 मला खूप आवडला हा सिनेमा. आता थांबायचं नाही, मला खूप आवडला. गुलकंद मला खूप आवडला. हे 3 सिनेमे मला बेतहाशा आवडले. म्हणजे मी जे भेटतील त्यांना सांगत होतो की प्लीज थिएटरमध्ये जा आणि हे 3ही चित्रपट पहा. तिन्हीची गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी आहे, तिन्हींचे विषय वेगळे आहेत, तिन्हीमध्ये कलाकारांनी तंत्रज्ञांनी फार अप्रतिम कामगिरी केली. सो एप्रिल मे 99, गुलकंद आणि आता थांबायचं नाही हे 3ही चित्रपट मला खूप आवडले. त्यानंतर मला आवडला जारण, कारण तो परत माझा आवडता विषय आहे. सस्पेन्स थ्रिलर, नाही का, मानसिक आजार बिजार ते मला खूप आवडतं. सो जारण मला त्यानंतर आवडलेला सिनेमा आहे. येस, तुला कुठचे आवडतात बघायला. क्राईम थ्रिलर. हां, क्राईम थ्रिलर. क्राईम थ्रिलर ना. मग जारण पाहिला का. जारण बघेन, नक्कीच बघेन. बघ. येस. आता माझा प्रश्न आहे पुढचा, थोडंसं पॉलिटिकल सोशो पॉलिटिकल विषयाकडे येतो. मराठीच्या विषयावर काही कळत नाही. माझ्या इथून वरती 1 किलोमीटरवर राजकारण सुरू होतं. बरं, ठीक आहे, हरकत नाही. पश्चिम बंगालमध्ये आत्ता एक डिसिजन झाला आहे की रोज एकतरी शो तिथल्या प्रादेशिक भाषेचा दाखवावा. चित्रपट असेल तर 1 शो तरी रोज प्रत्येक थिएटरमध्ये, असा निर्णय पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. वा, अशा पद्धतीचा निर्णय आपल्या इथं व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे का. अर्थातच आहे, अर्थातच आहे. म्हणजे गंमत काय माहिती आहे का, राज ठाकरेंनी फार पूर्वी असं म्हणून ठेवलं होतं की तुम्ही काही झालं की खळखटायक म्हणून माझ्याकडे येता, थिएटर मिळत नाही म्हणून माझ्याकडे येता. मी तुम्हाला थिएटर मिळवून देईन, मी तुम्हाला स्क्रीन मिळवून देईन. प्रेक्षक कसे मिळवून देणार. हा प्रश्न, हा सवाल अत्यंत योग्य आहे. त्यासाठी लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार ह्यांची पण एक जबाबदारी आहे की मला प्रेक्षक आणायचे असतील तर मला काम तसं केलं पाहिजे. मला जगभरात काय चाललं आहे ते एकदा बघून मग
माझी जर स्पर्धा त्यांच्याबरोबर असेल तर तशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर असे जर काही सिनेमे जर रोज दाखवले गेलेच पाहिजेत असा जर कायदा होणार असेल तर तो आपल्या महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न विचारतो. पॉलिटिकल नाही आहे पण मराठी भाषेबद्दल आहे. नको आहे मला इथे. नाही, कबुतरांबद्दल नाही आहे, कबुतरांबद्दल नाही, ते पण नाही अजिबात. मराठीचा नाही, मराठीचा विषय आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मराठी कलाकार भूमिका घेत नाहीत असा एक आरोप होतो मराठी कलाकारांवर. तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघताय कलाकार म्हणून? कारण त्याला आर्ग्युमेंट असंही केलं जातं की कलाकार हा कुठल्या भाषेचा नसतो, जातीचा नसतो, धर्माचा नसतो. माझं तसं आर्ग्युमेंट बिलकुल नाही आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मला जे येतं ते मी करतो, बरोबर. मराठी भाषेविषयी जर मला काही बोलायचं असेल तर मी सोशल मीडियावरती लिहिण्यात वेळ घालवू का मराठी भाषेची महती, माहिती, गोडी गंमत सांगणारा कार्यक्रम सादर करू? तर मला त्याच्याऐवजी ते येतं ना, तर मी ते करतो. पूर्वी आम्ही आणि आमचे बाप नावाचा कार्यक्रम करायचो, ज्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आचार्य अत्रे, पु ल देशपांडे ह्यांनी आपल्याला काय म्हणजे इतका मोठा खजिना देऊन ठेवला आहे, तो बघा, तो वाचा. आणि जोपर्यंत तुम्ही पुढची पिढी वाचत नाही तोपर्यंत काही होणार नाही. हाताला पुस्तकाचा स्पर्श झाला पाहिजे, नवीन पुस्तकाचा वास आलाच पाहिजे, स्पर्श पानांचा लागलाच पाहिजे. ते तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत काही घडू शकत नाही. हे सांगणारा आम्ही आणि आमचा बाप होता. म्हणजे काय, मराठी भाषेच्याबद्दलच बोलत होतो ना. आता आम्ही लाभले आम्हाचं भाग्य नावाचा कार्यक्रम करतो. म्हणजे काय, आम्ही समग्र मराठीतल्या कवी, गीतकार, लेखक, साहित्यिक यांनी काय काय करून ठेवलं. नाधो महानोरांनी काय केलं आहे, ज्या बाईला धुळाक्षरंसुद्धा येत नव्हती त्या बहिणाबाईने काय करून ठेवलं आहे. अरे केवढे असामान्य व्यक्तिमत्व. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. म्हणजे काय होतं, इतक्या वर्षात संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वैभव जोशी असतील, संदीप खरे असतील, या सगळ्या लोकांनी त्याच्यात जी त्यांच्या कलाकृतींनी भर घातली आहे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना. मग आता काय वा 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 अभिजात भाषेचा दर्जा मिळाला गप्प बसायचं नाही. आता उलट जबाबदारी वाढली. तर पुढच्या जनरेशनला हे सगळं वाचायला मिळावं तर त्यांना काय वाचावं, कसं वाचावं, त्याचा आनंद कसा घ्यावा, वाचावं असं मुळात आपण काय देणार आहोत का? द्यायला पाहिजे. म्हणून तर त्यांच्यासमोर हे मांडणं की व्यंकटेश माडगुळकरांनी काय लिहून ठेवलं आहे, गदिमांनी काय लिहून ठेवलं आहे, पुलंनी काय लिहून ठेवलं आहे, आचार्य अत्रेंनी काय लिहून ठेवलं आहे, तिथे शंकर पाटलांनी काय आहे, दमा मिरासदारांनी काय, पुशी रेगेंनी काय, पुबा भावेंनी काय, सगळं बघा ना, वाचा ना. इथे लक्ष्मीबाई टिळकांनी काय लिहून ठेवलं आहे बघा, अरुणाताई ढेरेंनी काय लिहिलं आहे वाचा. ह्या सगळ्याचा आनंद घ्या. आणि ते जोपर्यंत तुमच्यात झिरपत नाही तोपर्यंत तुम्ही मराठी 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 म्हणून सणासुदीला पैठण्या आणि झब्बा सलवार घालून आणि श्रीखंडपुरी खाऊन मराठी पण सिद्ध होत नाही. हे वाचा, पुढच्या पिढीला वाचायला द्या. मराठी नाटक थिएटरमध्ये जाऊन बघा, मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, तर तुम्ही मराठी असाल. मराठी आहात तर हे करायलाच पाहिजे. खूप सविस्तर स्पष्टपणे तुम्ही सांगितलं आहे की मराठीवरची भूमिका फक्त प्रतिक्रियावादी बिल नाही होणार, अजिबात नाही. कारण कुत्र्यांवरून नाही नाही नाही, कबूतर उडाली आहेत आता. हां, काय नवीन निर्णय काय झाला आता? काय नाही, सध्या तरी ताडपत्री टाकली आहे. आता बघू काढता का कोणी परत. आणि मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांविषयी काय करायचं? आता माझा पर्सनली वीक पॉईंट आहे कुत्रे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही तर माझी कॉन्ट्रोवर्सी होईल. मलाही आवडतात कुत्रे, आवडतात. मी पण श्वानप्रेमी आहे, हो मान्य आहे. पण ह्याच्यावरती एक काय तो निर्णय श्वानप्रेमी संघटना आणि सरकार ह्यांनी मिळून घ्यायला पाहिजे लवकरात. नियंत्रण आवश्यक आहे. हो, नियंत्रण आवश्यक, मॉनिटरिंग आवश्यक. दत्तक गेले पाहिजेत. आपण स्ट्रे डॉग्स म्हणतो, म्हणजे रस्त्याचे कुत्रे, ते दत्तक घेतले गेले पाहिजेत. त्यांची निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, डॉक्टर्स पुरवले पाहिजे. हे सगळं केलं गेलं पाहिजे. कारण काय, रॅबीजमुळे जीव पण जात आहेत लोकांचे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या केसेससुद्धा खूप वाढल्या आहेत. एका गावात तर अनेक जणांना लागण झाली होती. त्याच्यामुळं गांभीर्यानंच हा सगळा विषय बघितला पाहिजे. म्हणजे 90च्या दशकात माझ्याकडे एक मोपेड होती ज्याचा सायलेन्सर बिघडला होता. आणि मी पार्ला स्टेशनला ती मोपेड पार्क करायचो, प्रयोगाला जायचो. आणि पार्ला स्टेशनवरनं ती मोपेड काढली की त्याचा सायलेन्सर फाटलेला असल्यामुळे आमच्या गल्लीतल्या कुत्र्यांना कळायचं हा निघाला स्टेशनवरनं. मग ते कुत्रे गल्लीतले असे सरसावून तयार व्हायचे की आला येते. आणि मग ती मोपेड, हो त्याला स्पीड किती असणार, म्हणजे जवळजवळ थांबलेल्या गाड्या ओव्हरटेक करतील की काय, ह्या स्पीडने मी त्या मोपेडवरनं घराच्या दिशेने निघायचो. आणि माझ्या बाजूने
कुत्रे धावत निघायचे. मी दुर्लक्ष करायचो. बाबांनो तुम्हाला जे काय करायचं. एका पॉईंटनंतर ते कुत्रे पण कंटाळायचे. ह्याच्याकडे काही नाही, ह्याला हा घाबरत नाही. चावलंय कधी? नाही नाही, हा घाबरत नाही, हा हाडहूड करत नाही, हा काहीच करत नाही. आपण त्याच्यापासून करून धावतोय. मी माझ्या स्पीडने त्यांच्याकडे दुर्लक्ष. शेवटी एका पॉईंटला ते कुत्रे मला सोडून निघून जायचे आणि मग मी माझ्या घरी पोचायचो. पण मला लक्षात यायचं की मी मोपेड सुरू केली की तिकडे ते ओ ते सुरू झालेले आहेत, ते थांबणार नाहीत. त्यांना ते गाठण्यापेक्षा सोबत पळतोय आणि मागं लागलोय आणि समोरचा माणूस घाबरतो याचा आनंद जास्त घ्यायचा असतो. माहीत नाही मला, पण नाही मी तो आनंद त्यांना द्यायचो. ठीक आहे पुष्कर दादा, मजा आली खूप बोलून. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आज तुम्ही दिलीत आणि मराठी या विषयावर सुद्धा खूप छान पद्धतीनं तुम्ही तो विषय मांडला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुष्कर दादा, मगाशी तू बोलत होता, सौरभ तुझ्याबरोबर बोलत होता, तेव्हा एक गोष्ट तू खूप सुंदर बोललात आणि ती मला खूप आवडली. ती म्हणजे आपण नेहमी कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला हवं. पण आता आपली सायकोलॉजी किंवा आपलं मानसिकता अशीच झाली आहे की आपल्याला नाही यायचं आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर. पण आता बाहेर यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? इच्छा असते पण ते होत नाही, म्हणजे नेमकं काय करायचं? हे बघ, स्वतःला चॅलेंज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी काल काय केलं आहे त्यापेक्षा मी आज काय जास्त बेटर करेन, किंवा काल केलेलीच गोष्ट मी आज अधिक चांगल्या पद्धतीने कशी करेन. आजची गोष्ट मी उद्या तीच तर परत करावी लागली तर ती मी उद्या आणखीन चांगली कशी करेन, हे स्वतःला चॅलेंज करणंच आहे. आणि त्याच्यात स्वतःशी स्पर्धा करणं महत्त्वाचं आहे. मुळात स्वतःशी स्पर्धा करा, इतर कोणाशी स्पर्धा करू नका. स्वतःशी स्पर्धा करा, तीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. संधी ही ना एका अदृश्य झोपाळ्यासारखी असते. आता तो अदृश्य झोपाळा आहे, कधीतरी तुमची उडी त्याच्यावर पडणार आहे आणि मग तुमच्या संधीचं सोनं होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? उड्या मारत राहायचं आहे. कधीतरी तुमची उडी त्या संधी नावाच्या झोपाळ्यावर पडणार आहे, हे लक्षात घ्या. सो तुम्हाला उडी मारायची आहे, तुम्हाला मेहनत करायची, तुम्हाला स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे, तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं आहे आणि त्या संधी नावाच्या अदृश्य झोपाळ्यावर जाऊन बसायचं आहे. नक्कीच खूप छान. खरं तर पुष्कर दादा बोलतो आणि पुष्कर दादाबरोबर अशाच गप्पा मला माराव्याशा वाटतात. पण काही प्रश्न आमच्या संपादिका आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वृषाली कदम, खूप छान पद्धतीने त्यांचं कॉर्डिनेशन असतं आमच्याबरोबर आणि वृषाली मॅडमनासुद्धा पुष्कर दादाला काही प्रश्न विचारते. वृषाली मॅडम, खरं तर इंटरप्ट करूच नाही असं मला वाटत होतं, कारण इतक्या सुंदर गप्पा चाललेल्या. पण आता स्वतः तुम्ही इथं आल्यानंतर मी प्रश्न विचारणार नाही असं होऊ शकणार नाही. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की अभिनेता म्हणून आपण सर्वश्रुत आहातच, पण आपण नेते देखील होतात असं मला कळलेलं आहे. आणि तेही अगदी ऐन उमेदीच्या काळामध्ये आपण इलेक्शन लढलेलं असं मला कळलेलं आहे. तर तो नेमका काय किस्सा आहे मला नक्की जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना. हां, काय झालं, एका बेसावत क्षणी आमच्या ग्रुपवरती एक जबाबदारी आली. काय झालं की महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय, तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं. आणि त्यावेळी वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे जे यूथ विंग्ज असतात त्यांचे तिकडे इलेक्शनला लढणं असायचं. मी जेव्हा TYBComला होतो त्यावेळी आमच्या ग्रुपने असं ठरवलं की यावेळी आपण कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला आपल्या कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही. सो मी आणि प्रसाद देसाई नावाचा माझा मित्र जो CA झाला, आम्ही असं दोघांनी ठरवलं की मी चेअरमनला आणि तो जनरल सेक्रेटरी या पदासाठी उभे राहणार. आणि आम्ही असं म्हणणार की नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स. कॉलेजमध्ये ही वेळी मला वाटतं हे धाडसाचं होतं, प्रचंड धाडसाचं होतं. दुसरं धाडसाचं काम असं होतं की यावेळी इलेक्शनच्या निमित्तानं कोणीही मारामारी करणार नाही. मारामाऱ्या व्हायच्या कॉलेजमध्ये इलेक्शनला खूप मारामाऱ्या व्हायच्या, आजही होत असतील माहीत नाही, पण इलेक्शनच्या निमित्तानं खूप मारामाऱ्या व्हायच्या. तर मारामारी करणार नाही. ज्यांना कोणाला इलेक्शन लढवायचं आहे त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन त्याला काय म्हणायचं आहे ते भाषणाच्या स्वरूपात सांगायचं. त्यामुळं काय झालं की भाषण ज्याला करता येत नाही किंवा ज्याला बोलता येत नाही तो इलेक्शनला उभंच राहणार नाही. मुळात तुला बोलता आलं पाहिजे, तुझं म्हणणं मांडता आलं पाहिजे. सो आम्ही सगळ्यांनी जाऊन प्रत्येक वर्गात आम्हाला काय म्हणायचं आहे ते भाषणातून सांगितलं आणि लोकांना
वोटिंग म्हणजे विद्यार्थ्यांना वोटिंग करण्याचं आव्हान दिलं आणि त्यानंतर मी चेअरमन आणि प्रसाद देसाई जनरल सेक्रेटरी झालो. निवडून आलात? निवडून आलो त्या वर्षी. पण ते एकच वर्ष होतं. यावर्षी आम्ही नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स, आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं भाषणं तर करायचीच आहेत पण पोस्टर्स लावायची. तुम्हाला काम केलंय, भाषणं केलेली आहेत, पोस्टर्स लावलेले आहेत. पुष्कर श्रोत्रीने हे सगळं माझी ऐन उमेदीच्या असल्यामुळे माझी चित्रकला चांगली असल्यामुळे पोस्टर्स मीच बनवले आहेत माझी. आणि त्याला आम्ही एक आयडिएशन असं केलं होतं की नो पार्किंगचा बोर्ड असतो ना तसा पी क्रॉस आणि त्याच्यावरती लिहिलं होतं नो एंट्री टू पार्टी पॉलिटिक्स, सो पी. अशी पोस्टर्सची युद्ध केली होती. पोस्टरचं युद्ध होतं. आता आपण पाहतोय, जसं मला वाटतं सौरभनेही तो प्रश्न विचारलेला, मराठी, इतर भाषा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपणच असे एक असामी आहात की ज्यांनी पूर्वय्या नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला होता. त्याबद्दल नक्कीच आम्हाला जाणून मी स्वतः फार क्युरियस आहे. पूर्वय्याची गंमत अशी आहे की मी आणि अजित परब आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. वी आर एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणू शकतो. सो अनेक वेळा ना गप्पा मारत असताना अजितच्या गाण्याचा मी भयंकर चाहता आहे, प्रचंड चाहता आहे. सो गप्पा मारत असताना आम्ही असं ऐकून आहोत की तुम्ही कानसेन तर आहातच पण तानसेनही आहात. हां, म्हणजे मी अधूनमधून त्याच्याबरोबर कधी कधी पण तो जितका चांगला गातो ना तर गप्पांमधनं असा विषय निघाला आणि आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही 2 राज्य अशी आहेत ज्यांच्यामध्ये कमालीचं साधर्म्य आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातले क्रांतिकारक कवी, नाटककार, म्हणजे रंगभूमी असेल, तुम्ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणा, इथे साने गुरुजी म्हणा, सावरकर म्हणा, ह्यांनी क्रांतीसाठी सुद्धा आणि भारत स्वतंत्र व्हावं म्हणून सुद्धा मेहनत घेतली आणि आपल्याला गाणीसुद्धा दिली, गीतं पण दिली, कवी म्हणून पण ते आपल्यासमोर आले. गाण्याचा एक जो बाज आहे, म्हणजे बंगाली संगीत हे थोडंसं संथ आहे पण मधुर आहे, तसं मराठी संगीत देखील मधुर आहे आणि ढॅन फार नाही. आणि तिथे नाटकाची परंपरा पश्चिम बंगालमध्ये तितकीच आहे, तिथे गाण्याची परंपरा तितकीच आहे. सो महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कमालीचं साधर्म्य आहे. फक्त एकच फरक आहे, तिकडे समुद्रात सूर्य उगवतो, आपल्याकडे समुद्रात सूर्य मावळतो. तर मग अशी संकल्पना आहे की पश्चिम बंगालमधनं उगवलेले जे संगीतकार आहेत, ज्यांनी महाराष्ट्रात येऊन ते तळपले, त्यांनी जी हिंदी गाणी दिली, त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे पूर्वय्या. म्हणजे काय तर सलील चौधरी, अनिल विश्वास, SD बर्मन, RD बर्मन, हेमंत कुमार आणि किशोर कुमार ॲज म्युझिक डिरेक्टर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आम्ही सादर करतो. आणि त्यामध्ये सादर करत असताना निवेदन करायचं नाही असं ठरवलं. म्हणून प्रवीण जोशींनी असं लिहिलं, मी पुष्कर श्रोत्री नाही तर मी पुष्करचंद्र श्रोत्रोपाध्याय आहे. म्हणजे असं कॅरेक्टरमध्ये घुसणं आणि ते पात्र साकारणं आणि सूत्रसंचालन करणं, हा रोल. मला बंगाली बोलायचंय आणि बंगाली शिकणं, त्यासाठी मी बांगला शिकलो आणि बांगलामधनं बोलतो, मराठीतनं बोलतो, हिंदीतनं बोलतो. आणि ही महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यांचं जे नातं आहे ते आम्ही त्या पूर्वयामधनं सादर करतो. मला हेच विचारायचं आहे की जर पुष्कर श्रोत्री हे बंगाली शिकू शकतात तर मग आणखीन एखादी भाषा शिकली तर काय वाईट आहे? काय वाईट आहे? आणि आपली नुसती भाषाच गोड नाही आहे तर आपल्याला लाभलेली जी लिपी आहे ना देवनागरी, ती फार सुंदर आहे. म्हणजे चिकणी म्हणतो ना आपण, आकर्षक चिकणी, इतकी सुंदर आपल्याला देवनागरी लिपी लाभलेली आहे. त्यामुळे मी अनेकांना सांगतो की आपण आता मोबाईलमध्ये ना मला जायचं आहे तर MALAGAY असं नका टाईप करू. आता प्रत्येकाचा मोबाईल स्मार्ट आहे, त्याच्यामध्ये देवनागरी लिपीचा फॉन्ट अवेलेबल आहे. तर मग मराठीतला संदेश तुम्ही मराठीच्या इतक्या देखण्या देवनागरी लिपीमध्ये का तुम्ही टाईप करून पाठवत नाही? मी आग्रहाने सांगतो, मराठीतला संदेश देवनागरीमध्ये पाठवा. इंग्रजीतला संदेश असेल तर तो रोमनमध्ये पाठवा. तर नुसतं मराठी बोला, मराठी वाचा हे नाही, तर मराठीमध्ये लिहा, मराठीमध्ये विचार करा. स्वप्न बघा ती पण मराठीतच बघा. नक्कीच. तर मी पुन्हा एकदा
स्नेहा आणि सौरभ या दोघांकडे थँक्यू वृषाली मॅडम, धन्यवाद. पुष्कर दादा, मला आणखी एक क्युरिओसिटी आहे बरं का. तू काही वृत्तवाहिनीसाठी पण न्यूज अँकरिंग केलेलं आहेस, तू वृत्तनिवेदकसुद्धा होतास. तर समजा आता पुष्कर दादा जर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला असता आणि पत्रकार पुष्कर दादा आम्हाला पाहायला मिळाला असता, तर पुष्कर दादाने कसं सगळं केलं असतं? मला एक छोटीशी झलक हवी आहे. दहीहंडीचं अँकरिंग. दहीहंडीचा अँकर. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. आज तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलेलो आहे. ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आणि तिथे 10 थरांचा विश्वविक्रम यावर्षी साजरा केलेला आहे. मला दिसतं इथे की जय महाराष्ट्राच्या ऑफिसामध्ये पुष्कर श्रोत्रीसारखी नामवंत कलावंत त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांनी गप्पा मारता मारता उत्तम उत्तरंसुद्धा दिलेली मला इथे दिसत आहेत. तर पुन्हा भेटणार आहोत आपण. जय महाराष्ट्र पाहत राहा, कुठेही जाऊ नका, हातातल्या रिमोटला स्पर्श करू नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.